जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, SP गोट अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण सोलापूरमध्ये कृषी प्रदर्शन आहे, 55वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. श्री सिद्धेश्वर देवस्थान कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन सुद्धा इथे आयोजित केलं आहे. तर आपण हे पाहणार आहोत. आजचा पहिला दिवस आहे, 25 तारीख आहे. तर आता पशु वगैरे जनावर वगैरे आलेतच किंवा इथे खिल्लार जात आले, खिल्लार जातीचे बैल आले होते. ते आपण हा व्हिडिओ मध्ये आतमध्ये काय आहे सर्वच प्रकार पाहणार आहोत. तर व्हिडिओ पाहत राहा. कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे. महाराज की जय. ओके इथं उद्घाटन सोहळा झालाय. कोण आलं नाही तेवढं एक जण आले बघा. उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे. सिद्धेश्वर महाराजांचं पूजन चालू आहे. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भवं नमामि चैतं नमामि. कर्पूरगौरं गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्याविदेवं भवारण्यतां. कर्पूरगौरम् उमानाथमेकं जन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टदेवं. कर्पूरगौरं महादेवदेवं महापापनाशं चिदाभस्मलिङ्गं काशी विश्वनाथं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. कर्पूरगौरं पूर्णवर्णाय सुखात्मकाय सुदिशवन्दाय भावनाय श्रीचित्रमाय नमः शिवाय आगर्ताय लक्ष्मी लाडा म्हणजे लक्ष्मी लाडा पंप, मोटार, मोटरी आहे इथं. हर एक प्रकारची मोटर आहे, लहान मोठी बघा. पाण्याच्या मोटरी पासून, लहान मोटरी पासून पारवेच्या मोटरी, सर्व प्रकारच्या मोटरी इथं आहेत. आणि एकदम ब्रँडेड कंपनी आहे. सगळ्यात माहित असेल लक्ष्मी लाडा कंपनी म्हणजे. हे मोटर बोर मध्ये सोडायच्या मोटरी येतात, पुन्हा विहिरी मध्ये सोडायच्या येतात. सर्व प्रकारच्या मोटरी पाहायच्या म्हणल्या तर थेट आपण आलोय सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर. इथे कृषी प्रदर्शन असेल किंवा पशु प्रदर्शन चालू आहे. लक्ष्मी लाडाचा स्टॉल लावला इथे.
आणि तिथं हर एक प्रकारच्या मोटरी आहेत. तर आपण हे मोटरी पाहिलो इथे पण आहेत. हे बोर मध्ये सोडायचे आहेत, विहिरीमध्ये सोडायचे, सर्व प्रकारच्या मोटरी आहेत तिथे. समृद्धी ॲग्रोवेट या नावाने कंपनी आहे. त्या कंपनीचे काय प्रोडक्ट आहेत आपण बघूया. तर हे आहे सिद्धी ॲग्रोवेट. हे मिल्किंग मशीन आहे, दूध काढायची मशीन आहे. पुन्हा नंतर इथं दूध काढायच्या मशीन येतात, म्हशीचं असेल किंवा गाईचं असेल. पुन्हा नंतर इथं कुट्टी मशीन आहे, कुट्टी मशीन पण ठेवली आहे त्यांनी. पुन्हा रबरी मॅट, जनावरांच्या खाली जे मॅट राहते रात्रीच्या, ते मॅट पण आहेत. तिथं त्यांचं हे पाहून घ्या, मिल्किंग मशीन येतात. पुन्हा ब्रश आहे, पुन्हा वासराला वगैरे पाजायसाठी दुधाचं पण आहे. कुट्टी मिशन, पुन्हा पिठाची गिरणी आहे. अजून जनावरांच्या खाली आतराच्या मॅटी, रबरी मॅट हे पण आहेत. समृद्धीची ॲग्रोवेट कडवा कुट्टी मशीन आहे. काय त्याचं नेमकं? हां, ही मशीन हे पण कडवा कुट्टे. हां हां हां. आता हे नेमकं किती कुट्टी मशीन एका टायमाला तासाला 1 टन? हां. मोटर कितीची आहे त्याच्यावरती? 3 HP ची मोटर आहे. हां हां. सिंगल फेस 3 फेसवर कोणत्या आपण जे ॲडजस्ट कराल त्याच्यावरती? हां 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 हां. तुमच्याकडे काय काय आहे सर? पिठाची गिरणी पण आहे यांच्याकडे. हां हां. आता ह्याचं म्हणलं तर काय कॉस्ट आहे नेमकं, काय प्राईस आहे? 20 ते 25 किलो काढतो. हां हां. प्राईस काय याची? 25,000 फक्त. हां हां. सिंगल फेसवरती चालते ना? हां. 25,000. हां. मिल्किंग मशीन हे तुमच्याकडे 4 प्रकारचे मिल्किंग मशीन दिसतात. त्याच्यामध्ये कसं काय प्रकार? हे मिल्किंग मशीन कशी आहे? 23,000 हां हां. त्याचं सिस्टम काय आहे? 23,000 म्हणजे सिंगल बकेट आहे. हां हां. एकच बकेट येते का सोबत? हां हां. 2 बकेटची म्हणजे हां हां. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला मिल्की मिशन वगैरे घ्यायची आहे किंवा पिठाची गिरणी असेल किंवा कुठे मिशन वगैरे आहे, समृद्धी ॲग्रो वेट त्यांचा नंबर वगैरे दिला त्यांनी, तर त्यावरती संपर्क साधा. बघा स्कीम वगैरे आहे मग त्याच्यावरती सध्या, तर कमीमध्ये पण बसेल म्हणतात त्यांनी. तर बघून घ्या. पाटील ट्रॅक्टर्स यांच्याकडं फर्गोशन कंपनीचा ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडे. दुसऱ्या कोणकोणत्या कंपनी आहेत तुमच्याकडे? फक्त मेसी फर्ग्युसन आणि टाफे कंपनीचं ट्रॅक्टर. फर्गोशन आणि कोणतं? आणि टाफे. टाफे. हे 2 ट्रॅक्टर आपल्याकडे उपलब्ध आहेत. कंपनीचे ट्रॅक्टर अवजारे आपण अधिकृत विक्रेते आहे. आपलं शोरूम आहे बाळाला ट्रॅक्टर्स. आपल्याकडे म्हणजे लहान ट्रॅक्टर पण उपलब्ध आहे ऊसामध्ये बागेमध्ये चालवण्यासाठी किंवा आंतर मशागतीसाठी. मोठा ट्रॅक्टर पण आहे, ऊस वाहतूक शेती काम. आणि जो आपला मीडियम रेंजचा पण ट्रॅक्टर आहे. हे आपलं खासियत म्हणजे काय आहे, ट्रॅक्टरला इतर ट्रॅक्टरच्या मध्ये फरक आहे की आपल्याला ज्या प्रसिद्ध असं मॅसी फर्ग्युसन कंपनीचं फर्ग्युसन हायड्रोलिक सिस्टीम, जे इंटेलिजन्स हायड्रोलिक जी पेटेंट आहे, तो हायड्रोलिक सिस्टीम असल्यामुळे हे ट्रॅक्टर शेती कामाला खूप चांगलं. फर्गोशन मीडियम मोठं तिकडे आहे. तर मित्रांनो, आपण जास्त प्रकारे रटाळ काही लावत बसणार नाही किंवा रटाळ काही लावणार नाही. इकडे सर्व प्रकारचे ट्रॅक्टर आणि मिशनी आहेत. तर आपण नवीन काय आले ते पशुप्रधानामध्ये आपण पाहूता. हे पण इकडं ट्रॅक्टर्स आहे हिंदुस्थान. इकडे पण ट्रॅक्टर्स आहेत, मशीनी वगैरे बहुत आतमध्ये काय काय आहे अजून. मित्रांनो, इकडे नवीनच कंपनी आहे, कॅप्टन कंपनी. त्यांचं 31 वर्ष झालेली आहे. किती वर्ष झालं? 31 वर्ष झालेली आहे. राजकोट मध्ये आहे ही कंपनी. कुठं? राजकोट गुजरातची कंपनी आहे कॅप्टन. तर यांचे ट्रॅक्टर बघून काय लहान काय प्राइस आहे याची? सदा सांगायचे
6.25 ना? मॉडेल नुसार आहे 28 HP आहे 28 HP ना? काही 5.75 आहे काही 5.40 आहे हा. मॉडेल नुसार. तर बैठल बसायला वगैरे एकदम नंबर एक आहे. ट्रॅक्टर वगैरे नंबर एक आहे बघा हे. कॅप्टन कंपनी इकडे महिंद्रा आहे. महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर आहेत. तिरुपती उद्योग समूह मोहळ यांचा स्टॉल लावला आहे इथं. त्या स्टॉल वरती काय काय आहे ते आपण बघूया. रोटरेटर आहे. रोटर लहान रोटर नंतर पिठाची मिशन आहे. कुट्टे मिशन आहेत इथं. नंतर आपला शेण वडायचा गाडा फायबर मध्ये म्हणजे कसं आहे गंजणार वगैरे नाही ते नंबर एक यांनी सिस्टम बनवले. पुन्हा नंतर मॅट आहे जनावरच्या खाली यात्राचे वगैरे. पुन्हा मिल्किंग मिशन वगैरे आहे त्यांच्याकडे. मिल्किंग मिशन पण आहे. मग तिकडं रोटर आहे ना ती रोटरच आहे ना. पॉवर वेटर पतन रोटर करायचं. पॉवर लीडर म्हणजे काय ते मिनी ट्रॅक्टर ते पॉवर विटर आहे म्हण मिनी ट्रॅक्टर आपण बघू पॉवर विटर बघा. पॉवर विटर आहे 11 HP ट्रॅक्टरचे काम करते. त्यासंगत बघा ट्रायल केवढी आहे. जनावराला चारा वगैरे आणून टाकायला नंबर एक ट्रायल आहे. म्हणजे काय टेन्शनच नाही. ते लावायचं त्याच्यासोबत हे ट्रायल लावायचे आणि जनावरांचा वगैरे चारा आपण ओके मध्ये आणू शकतो. इकडं न्यू हॉलँड या कंपनीचे ट्रॅक्टर आहे ते. चारा कट करने की मशीन आहे. चारा कट करते आहे आणि नंतर पॅकिंग पण करते. ते कशा प्रकारे करते हे बघून घ्या ह्या स्क्रीन वरती. मग नंतर मशीन पण लावतो. म्हणजे मुरघास वगैरे करण्यासाठी सर्वात उत्तम अशी मशीन आहे. आता पॅकिंग वगैरे चालू आहे त्याची. चौकात आहे तशी पद्धत आहे. तिकडून म्हणजे आता तुम्हाला लावतो पॅकिंग झाली आपण लावतो इकडे. हे मिशन आहे. हे मिशन आहे चारा पॅकिंग करायची म्हणजे मुरघास पॅकिंग करायची मशीन आहे. इकडून जे काय आहे ते टाकायचा चारा वगैरे ते कट होणार कुट्टी होणार. त्याची कुट्टी झाल्याच्या नंतर ते चारा कुट्टी झाल्यानंतर ते पॅकिंग केली जाणार इकडल्या साईडने. हो काय बघून घ्या. इकडल्या साईडनं ते पॅकिंग वगैरे होतं चारा आणि चारा पॅकिंग झाल्याच्या नंतर ते बाहेर फेकलं जातं. ते पॅकिंग होऊन होते कुट्टी वगैरे होते त्याची. पलीकडल्या साईडनं ते मनुष्यबळाच्या सहाय्याने म्हणजे माणसाच्या सहाय्याने ते कडबा असेल किंवा तुमची मका असेल कोणताही चारा तुमचं घास गवत असेल तर इकडल्या साईडनं अशी सिस्टीम दिली आहे. तर इकडून आपण चारा आतमध्ये टाकू शकतो आणि तिकडे कुट्टी होऊन डायरेक्ट पॅकिंग होऊन बाहेर येते ते. तर अशी सिस्टमची मशीन आहे. E10 बॅटरी यांच्याकडं बॅटरी नंतर लहानपासून मोठ्या बॅटरी पर्यंत सर्व बॅटरी आहेत. तर यांच्याकडे सोलर बॅटरी सोलरचा बल्ब पण आहे. ते कशी सिस्टम आहे होता का सोलर पण चार्जिंग करू शकता. हा बोर्ड पण चार्जिंग करू शकता. नाईटला पण लावू शकता. हे बल्ब ते कसं आहे माहिती का आता सोलारवर पण चार्जिंग होतं. नंतर ते चार्जिंगचे क्लिप आहे. तशा प्रकारे ही लाईटी पण बदलतात. रूम मध्ये तुम्हाला वन बेस एक रूम आहे कव्हर करतात. हा एक रूम कव्हर करतात. त्याचे तुम्हाला 5 ते 7 बॅकअप देतात. हा 5 प्रकारे लाईट होते. दमानं पुन्हा वाढते पुन्हा वाढते. मिळणार नाही. हा ते काय प्रोडक्ट किती काय किंमत 380 रुपयाला भेटतं. 380 रुपये. 1 वर्ष वॉरंटी सोडत. 1 वर्ष वॉरंटी. तर असे यांच्याकडे प्रोडक्ट आहेत. सर्व प्रकारच्या बॅटऱ्या वगैरे आहेत. E10 बॅटरी स्वामी तंत्रज्ञान आणि संशोधन इथे सर्व प्रकारचे आपलं पेरणी यंत्र आहेत. पेरणी यंत्र वगैरे आहे तिथे सर्व प्रकारचे. चारा बियाणे पेरणी यंत्र 5 नळी बियाणे पेरणी यंत्र 5 नळी पेरणी तंत्र कुळव फन कुळव नंतर बैल पेरणी यंत्र कॅनवर
लोडिंग अनलोडिंग मिशन, रोटोवेटर, सरी नांगरणी आणि नंतर इकडं पंजी आणि नवीन शुगर केन लिफ्टिंग मिशन आहे. शुगर केन लिफ्टिंग मिशन सर्व प्रकारचे इथं मिशनी येतात. ह्या स्टॉल वरती सर्व प्रकारचे स्प्रे आहेत. स्प्रेने काय होतं माहिती आहे का, झुरळ पळवण्यासाठी स्प्रे आहे, नंतर उंदीर पळवण्यासाठी, पुन्हा नंतर गोचीड, डेकून, पाली, पुन्हा सर्प, सर्व प्रकारचे जे काही कीटक वगैरे आहेत त्यांना पळवण्यासाठी काही स्प्रे आहेत त्यांचे. ॲग्रीन ऑफ इंडस्ट्रीज इथं सर्व प्रकारचे यांच्याकडं शेततळे आहेत. शेततळ्याचे जे काही हे लागते तुम्हाला सर्व प्रकारच्या ताडपत्री आहेत. शेततळ्यापासून शेततळ्यामध्ये आदराच्या ताडपत्री असतील किंवा पोल्ट्रीवर झापायच्या असतील किंवा आपल्या बनमीवर झापायच्या असतील, सर्व प्रकारच्या इथं ताडपत्री येतात. ग्रीन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या ठिकाणी यांचा स्टॉल आहे. इथं कोठारीचा स्टॉल लावलाय. कोठारी सर्वात ब्रँडेड कंपनी आहे. इथं सर्व प्रकारचे यांच्याकडे पाईप आहेत, नंतर स्प्रिंकलर, नंतर रेन पाईप, सर्व प्रकारचे जे काही पाईपाचे वगैरे सिस्टम आहे किंवा पाईप वगैरे आहेत ते या ठिकाणी आहेत. टॉप क्वालिटीचे पाईप आहेत. कोठारी सगळ्यात ब्रँडेड कंपनी आहे. कोठारी म्हणजे की सगळ्यांना माहित तर आहे. आता तुमच्याकडे काय काय येतं पहा. सर्व प्रकारचे पाईप, मल्चिंग वगैरे करतो ना त्याच्यावरती आतराचं मल्चिंग पेपर आहे. त्यांच्यावर कोठारीचे प्रोडक्ट बघा, पाईप आहेत, पुन्हा मल्चिंग पेपर आहे, पुन्हा नंतर कोठारी ड्रीप आहे. ड्रीप सर्व प्रकारचे पाईप अशा प्रकारे. अध्यक्ष कृषी अधिकारी सोलापूर यांचा स्टॉल आहे. त्या स्टॉल वरती सर्व प्रकारचे पिकं, फळं, भाजीपाला बघून घ्या. तर कसला आहे, जाम बघा, नंतर सीताफळ, तिकडं रामफळ, केळी आहेत, पुन्हा तिकडे भोपळे, कांदा कसा आहे, सर्व प्रकारचे. पपई बघा कसली आहे. पपई भाकरी, वांगे, कारले, केळीचं वाण आहे. ऊस पण नवीनच आहे, काळा बोर ऊस आहे. चक्कू बघा कसला मोठा आहे. चक्कू एकदम असा मोठा झाड आहे. इथं सर्व प्रकारच्या वाहनाचे बिया आहेत. बी कृषी विभाग बघा, सर्व प्रकारचे बी आहेत. बी हा काकूचा स्टॉल आहे. सर्व प्रकारचे बियाणे आहेत. कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्यातर्फे सर्व यांच्या स्टॉलवरती सर्व प्रकारचे बियाणे आहेत. सर्व प्रकारचे बियाणे बघून घ्या. सर्व प्रकारचे बियाणे आहेत. पुन्हा सेंद्रिय सर्व यांच्याकडून गोकृपा, जीवनामृत, निर्मास्त, दशवनी अर्क, हे सर्व प्रकारचे अर्क जे तयार केले त्यांनी ते सेंद्रिय खतापासून अर्क तयार केलेले आहेत. जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर यांचा स्टॉल आहे. त्या स्टॉल वरती रेशीम कशी तयार होते ते पहा. कच्चे रेशीम सूत, कच्चे रेशीम सूत, रेशीमचे अंडी आहेत. विविध जातीचे रेशीम आहेत. हो सर, किती जातीचे रेशीम आहेत, कशा प्रकारे तयार होते रेशीम, कशा प्रकारचे तयार होते आता? 4 प्रकारची रेशीम हा ठीक आहे. हा एक जे आपल्या सोलापूरमध्ये जे तयार होते मलबेरिया,
हा. एकूण 4 प्रकारचे रेशीम आहेत हा. एक आहे मलबेरी मलबेरी ला आपण ते तुतीपासून होते. बरोबर आहे. हा एक आहे टसर टसर. म्हणजे जे ऐन अर्जुन झाडावर तयार होते. हा आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या 2 प्रकारचे रेशीम तयार हा. होते. एक आहे ते मलबेरी आहे एक टसर आहे. हा हे जे आहे एकूण देशामध्ये आपले 4 होते. हा. बरोबर. एक आहे मोगा आणि एक आहे एरी. येरी आता ह्याचं फूड प्लांट जे आहे हा. ते आहे ते मलबेरी आहे. मलबेरी. आहे ते टसरचं आहे. टसर. अर्जुन ऐन झाडं हा बघितलं हा ते आहेत. हे एरी म्हणजे काय आहे की एरंडीची झाड हा, आहे एरंडीची ते आहे. झाडं. हा. आणि सगळ्यात आहे ते मुगाची झाडं आपल्याकडे येतात. हा हा अननस हा हा. 4 प्रकारचं कापड तयार होतं. हा. आपल्याकडे मलबेरीचं कापड खूप चांगल्या प्रमाणात जातं. हा हा आणि कसं आहे मलबेरी सिल्क आपल्याकडे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात तयार होतं. हा हा आणि टसर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ भाग आहे हा, हा. त्या ठिकाणी तयार होतो. आता हे जे सायकल कशी राहते सायकल 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 कसं आहे हे बघा हे अंडी पेटी आहे. हम्म. या अंडी कुंजातून जेव्हा आळ्या बाहेर येतात हा हा त्या अंड्या कुंजातून याची लाईफ सायकल आहे ते 1 महिन्याची आहे. हा हा त्यातनं जेव्हा आळी बाहेर येते हा हा तेव्हा ती अशी पाला पाला खाते ना. मग ती स्वतःभोवती कोश बनवते हा आणि त्याच्यापासून मग ही कोश विक्री होती. त्यातून मग आपण धागा तयार करतो हा. असं कापड कापडदार 1 महिन्याची लाईफ सायकल एक महिना लागतो ना. म्हणजे कोश तयार आहे. हा हा ते तुतीची बाग तशी राहते. नंतर रॅक वरती तुती कापून टाकली जाते आणि नंतर ते शेड बांधायचं आहे 50 बाय 20 चा एक शेड बांधायचं. हा हा शेड बांधून त्यांची लागवड झाली तर असं होतं. हा हा मला पाला टाकायचं यातून तुम्ही असं अशा आळ्यात तुम्हाला 4 दिवसांनी ठेवतो. हा हे 10,000 रुपये 20 दिवस. हा श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना देकुमटे या ठिकाणी आलो यांच्या स्टॉलवरती. यांच्याकडं ऊसाचे रोपवाटिका आहे. हे ऊसाचे रोपवाटिका बघा. किती प्रकारचे ऊसाचे रोपवाटिका आहेत आपल्याकडे? आपल्याकडे सध्या अवेलेबल 15/012 हा 15/012 हा 86/032 86/032 13/007 13/007 3 प्रकारचे आहेत. तर तुमच्याकडे अजून काय प्रोडक्ट आहेत म्हणजे हे तुमच्याकडं बायो फर्टिलायझर आहे. फर्टिलायझर 7 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. 7 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. बायो कंपोस्ट खत आहे आणि गांडूळ खत आहे गांडूळ खत आहे आणि बायो कंपोस्ट खत आहे. परीक्षण लॅब पण आहे. काय आहे तुमच्याकडे? माती व पाणी परीक्षण लॅब माती आणि पाणी परीक्षण लॅब पण आहे. म्हणजे तिथं सॉइल आणि वॉटर टेस्ट होतो. हा हा म्हणजे नेमकं मातीमध्ये फॉल्ट आहे का पाण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते बघितल्यानंतर आपल्याला आणि तुमचे जिथे घटक कुठले कमी आहेत कुठले म्हणजे क्षार वगैरे काही घटक कमी आहेत तर ते कमी जास्त हे असतील तर आपल्याला त्यानुसार आम्ही रिपोर्ट काढून देतो. हा हा. पुन्हा दुसरे कोणते प्रोडक्ट आहे तुमच्याकडे अजून? पुन्हा हे काही हे ते येतेच आहे खत. हा हा खत वगैरे आहे ना. गांडूळ खत पुन्हा नंतर हे फर्टिलायझर आहे. हे बायो फर्टिलायझर बायो फर्टिलायझर. पुन्हा इकडे काही रोपवाटिका पण दिसते तुमचे. जिथं बाहेर तुम्ही एंटरला आलात हा, हा. ते आहे ते आपलंच आहे. म्हणजे फुलाची रोपवाटिका पण तुमचीच आहे. किती प्रकारचे फुलं वगैरे आहेत आपल्याकडे? आणि ते डिपार्टमेंट वेगळं आहे तेवढं मला माहिती नाही आहे. हा हा मी तिथे विचारू. हा तर हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कुमठे या ठिकाणचं यांचं जे काही प्रोडक्ट आहे ते आपण पाहिलो आहे. तर पुढे आपण चालता पुढे काय अजून चालू आहे ते पाहूया आपण. पण नळ्या सर्व दिसतात इकडे. कसं आहे जास्त तेच घेण्यात काय मजा नाही. व्हिडिओ मोठा होईल पण सर्व माहिती एकाच व्हिडिओ मध्ये भेटेल तुम्हाला. तर व्हिडिओ पाहत राहा. इकडं सर्व पाईप नळ्या पुन्हा पाईपलाईनचे जे काही पाईप आहेत पुन्हा बारीक जे ड्रिपचे नळे आहेत पुन्हा स्प्रिंकलर शर्ट पुन्हा बारीक बारीक बुच वगैरे जे लागते आपल्याला पाईप वगैरे लागतात सर्व ते इकडे आहेत. भारत ॲग्रोटेक यांच्याकडे सर्व प्रकारचे जे काही लहान अवजारे आहेत खुरपणी असेल हे अवजारे बघून घ्या. यांच्याकडे सर्व प्रकारचे लहान मोठे अवजारे आहेत. शेतीमध्ये जे लहान मोठे काम आहेत कोळपणी असेल किंवा खुरपणं असेल किंवा तण काढणं असेल लहान मोठे अवजार आहेत. पुन्हा हे बघून घ्या. पुन्हा इळा कत्ती पुन्हा हे सर्व प्रकारचे लहान मोठे अवजार आहेत. यांच्याकडे काही जे काही भाजीपाला वगैरे आहे त्याचे बियाणे वगैरे आहेत या स्टॉलवरती. सर्व प्रकारचे बियाणे वगैरे आहेत म्हणजे भाजीपालाचे बियाणे आहेत.
भारत ॲग्रोटेक हे सर्व प्रकारचे यांच्याकडे बियाणे वगैरे आहेत. पुन्हा नंतर शेतीमध्ये जे लहान कामासाठी जे अवजारे वगैरे आहेत ते यांच्याकडे आहेत. ह्या स्टॉलवरती भेट दिली आपण. सोलापूर कृषी प्रदर्शन, सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन, प्रधान सीड्स, इथं सर्व प्रकारचे सीड्स आहेत. म्हणजे एकतर आपलं भाजीपाला असेल, भाजीपाल्याचे सर्व बियाणे आहेत, सर्व बियाणे. पुन्हा नंतर फुलाचे बियाणे आहेत. सर्व प्रकारे तुम्ही पाहून घेऊ शकता. यांच्याकडे सर्व प्रकारचे बियाणे वगैरे आहेत. ह्या स्टॉलवरती सर्व सर्व बियाणे आहेत. सर्व बघून घ्या. ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी यांचा नंबर आहे त्या नंबरवरती संपर्क साधा आणि घ्या. मल्टीपर्पज पाना, एकच पाना आहे, एकच पाना सर्व काम करतो. बघा, एकच पाना बर काम सर्व. कितीला आहे? 300 रुपयाला आहे. बघा ही लोकमंगल बायोटेक सोलापूर यांचे काही प्रोडक्ट आहेत. यांचे काही खत, पुन्हा नंतर बी, नंतर काही प्रोडक्ट आहेत. प्रोडक्ट बघून घ्या. सर्व उत्पन्नासाठी एकदम महत्वाचे असे प्रोडक्ट आहेत त्यांचे. नीम ॲग्रो या स्टॉलला आलोय. या स्टॉल वरती काय काय पाहूत आपण. लिंबापासून बनलेलं, लिंबाची कडुलिंब राहतो ना, त्याच्यापासून बनलेला पावडर आहे. हे काय? निमटेक. काय ती फवारणीसाठी कीटकनाशक, बुरशीनाशक. कीटकनाशक, बुरशीनाशक आहे. लिंबाचे कशापासून बनले ते? बियापासून. बिया लिंबोळीच्या करणं हा. त्यापासून बनलं. हे काय? पावडर. निंबोळी कर्क. हे पावडर कशासाठी वापरतात ते? बेसल डोस जमिनीत टाकायसाठी. निंबोळी कर्क. तर हे लिंबापासून सर्व जे काही प्रोडक्ट आहेत त्यांचे ते बनलेले आहेत. ते जमिनीसाठी आपण फवारायला किंवा आपलं खत म्हणून सुद्धा वापरू शकतो. सृष्टी ॲग्रो यांचे खत आहे. 32 प्रकारपासून हे बनलेला खत आहे. बोन मिल, मोहरी तेल, फुलपेंट, 32 प्रकारचे. जीवाणूजन्य, मत्स्यजन्य, सेंद्रिय, सर्व प्रकारचा 32 प्रकारचे जीवाणू वगैरे सर्व वगैरे मिसळून हे खत तयार केलेलं आहे. त्यांच्यापासून हे आपण हे पिकाला किंवा जे काही आपण भाजीपाला वगैरे करणार आहोत, काही करणार आहोत असेल त्याला वापरलं तर हे चालतं. तर तुम्ही वापरू शकता. ग्रुप कृपा रोपवाटिका, सर्व प्रकारचे रोप मिळतील. बघून घ्या. सर्व प्रकारचे रोपवाटिका आहे तिथे. केळीचे पण रोप आहे तिथे. सर्व प्रकारचे रोपवाटिका आहे. स्नाई करेक्शन, सातारा, पलटण. बैलगाडा, बैलगाडी खिल्लार बैल आहे इथं. एकदम व्यवस्थित नंबर 1 बनले त्यांनी. बघा तिथं बैलगाड्या, खिल्लार बैल, पुतळे वगैरे बनतात. 500 रुपये आहे. बैलगाडा, बैलगाडा, गाय वासरू, बैलगाडा सर्व हे कशापासून तयार होतं? फायबर पासून तयार केले सर्व. कटिंग मशीन आहे. सर्व काही कट करायचं machine आहे. हो, मॉडेल पण नाही. किती आहे प्राइस याची? 500 रुपये. स्टॉलला आहे. भाजीपाला कटर
बाहेर येणारे ग्लास मध्ये ज्यूस आहे. जसं घेतो आपण डाळिंब, सर्वात जास्त बिया डाळिंबात येणार. याच्या डाळिंबाच्या बिया बाहेर येणारे ग्लास मध्ये ज्यूस येणार आहे. डाळिंबाची बी वगैरे कट होणार नाही ज्यूस मध्ये, विदाउट वॉटर नॅचरल ज्यूस. प्लस व्हेजिटेबल घ्या, पालक, लौकी, पुदिना, कॅरेट, बीटरूट, आवळा, भोपळा, कारले, टोमॅटो, मेथी, ऑल फ्रुट्स ऑल व्हेजिटेबल एका मशीन मध्ये बनतं. आणि चालवण्यापेक्षा इझी मॅडम क्लिनिंग करायला. ओपन करा, क्लिनिंगला 2 पार्ट्स 2 पार्ट्स करा, नळाखाली पकडा, रोटेट करा, क्लिनिंग झालं. वेळ आहे पूर्ण मशीन डिस्प्ले. आणि खाली पडलं तुटत नाही मॅडम. हे पूर्ण मोटर, ब्लेड, वायर्स टाईप यूज करायचं. घरात टाईल्स मारवाले मशीन ठेवून द्यायला लागतात. ज्यूस बनवताना मशीन हलत नाही त्याच्यावर. लॉक वेबसाईट मशीन लाईट वेट येतं. आउटडोर पिकनिक जातो, सोबत घेऊन जा, गिफ्ट करा. लग्नामध्ये वाढदिवसामध्ये याला आपण गिफ्ट म्हणून ठेवू शकतो. सर्व प्रकारचे अवजार आहेत. हत्यार आहे, अवजार जे म्हणतात ते ह्या स्टॉल वरती आहे. नट, पिट, पाणी, बिली, काय म्हणचाल ते आहे, बघून घ्या. हो, इकडे पंप आहे, नंतर इकडे करोड पाना, हातोडी येतात, प्लास्टिक हातोडी, काही आहे बघून घ्या. शेतीमध्ये लागणार आहे. इकडं अवजार येते, खुरपा, इळा, कट्टी, इकडे पंप, सगळं सर्व ह्या बारीक स्टॉलवर सर्व गोष्टी आहेत.